Hello and welcome you all. Myself Manasi Anu, and in our previous videos we had started the lesson Mrs. Addis. पीटर क्राउच अगदी आपला जीव कानात आणून अगदी लक्षपूर्वक बाहेर काय चाललं आहे हे सगळं संभाषण ऐकत होता. धडधडत्या हृदयाने अगदी लक्षपूर्वक बाहेरचं संभाषण तो ऐकत होता, कारण बाहेरच्या संभाषणावरूनच त्याचं भवितव्य ठरणार होतं. मिसेस ॲडिस त्याला पकडून देणार की त्याचं संरक्षण करणार. त्याला शोधायला आलेल्या बाहेरच्या लोकांपासून पीटर क्राउच कुठे आहे ह्याचा थांगपत्ता न लागू देता त्याला वाचवणार की त्याला विडलरच्या हवाली करून मोकळ्या होणार, हे ह्याच्याबद्दल पीटर क्राउचला कन्फ्युजन होतं. त्याने विचार केला. त्याला अशी खात्री होती की मिसेस ॲडिस काही त्याला विडलरच्या सुपूर्द करणार नाहीत. अगदी टॉमच्यासाठी का होईना त्या आपल्या मुलासाठी नक्कीच हे करतील. मिसेस ॲडिस खरोखरच चांगले आहेत याच्याबद्दल त्याला विश्वास होता. "वेल," शी सेड sharply, as the man remained tongue-tied. "I have brought you bad news, ma'am." Now he was unable to say what he wanted to convey. Mrs. Addis was in confusion. She didn't know why actually Widler is here. She had little guessed that Widler is here to search Crouch, but she didn't know exact reason. She asked sharply, "Well," so she was ready to know more from Widler. But Widler, he remained speechless, and after few seconds he said that he had some bad news for her. आता ह्याच्याबद्दल काय बोलावं हे मिसेस ॲडिसना समजत नव्हतं. मिसेस ॲडिसना असं वाटलं की कदाचित पीटर क्राउचलाच पकडण्यासाठी, त्याच्या शोधासाठी विडलर इथे आलेला असावा, आणि म्हणून नेमकं विडलरला काय म्हणायचं आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी त्याला विचारलं, "वेल, तुला काय म्हणायचं आहे?" पण तरीसुद्धा विडलर काही बोलू शकत नव्हता. काही क्षणानंतर तो म्हणाला की माझ्याकडे तुमच्यासाठी एक अतिशय वाईट बातमी आहे. आता मात्र पुढे काय होतं हे महत्त्वाचं आहे. हर एक्सप्रेशन चेंज. "व्हॉट? इट इजंट टॉम, इज इट? ही इज आउटसाइड," सेड द कीपर. नाव हर एक्सप्रेशन सडनली चेंज. बिफोर दॅट शी वॉज बिहेविंग लाईक अ नॉर्मल पर्सन. शी वॉज ॲज युजल. But now she was worried. She was worried about if that was Tom who had been shot because of Peter Crouch. She was curious to know about that. What was the bad news which she had to listen? The keeper said that he was outside. "What do you mean?" said Mrs. Addis, and she moved the door. Mrs. Addis, she wanted to know exactly what keeper was saying, and she moved the door. She wanted to go near to the door to see what other people were hiding from her. आता नेमकं त्या विडलरला काय म्हणायचं हे त्या मिसेस ॲडिसना समजत नव्हतं, पण बॅड न्यूज कोणती आहे हे जाणून घ्यायची त्यांना उत्सुकता होती. अर्थातच त्यांना याच्याबद्दल भीती वाटायला लागली, आणि बॅड न्यूज आहे म्हटल्यावरती त्यांच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन्स बदलली. त्यांना प्रश्न पडला की आता बऱ्याच वेळेला असं होतं की आपलं मनसुद्धा वाईट गोष्टीचा, आपल्या लोकांच्याबद्दल वाईट गोष्टीचा अतिशय वाईट असा विचार करू शकतं, आणि त्याच्यामुळेच त्यांच्यातली आई जागी झाली. त्यांना पीटर क्राउचने कोणाला तरी मारलं हे कळलं होतं, गोळी झाडले हे कळलं होतं, पण तो टॉमच आहे असा विचार त्यांच्या मनात आत्तापर्यंत आला नव्हता. त्यांना आता हा प्रश्न पडला की काय तो टॉमलाच गोळी झाडली गेली आहे का? तर याच्याबद्दल कीपरने त्यांना सांगितलं की तो बाहेर आहे. आता मिसेस ॲडिसनी त्याला पुन्हा एकदा विचारलं की तुला नेमकं काय म्हणायचं आहे, आणि त्या दाराकडे गेल्या. त्यांना नेमकं बघायचं होतं की दाराच्या बाहेर काय आहे. दरवाजा लगेच बंद का केला गेला आहे? "डोंट मॅम, नॉट टिल आय हॅव टोल्ड यू."
Now, in a requesting tone, the keeper, Widler, requested her that please don't open the door until I told you exactly what happened. Told me what? Oh, be quick, man, for mercy's sake. And she tried to push past him to the door. Now, Mrs. Addis was uncontrolled. She couldn't even had guessed that her son was being killed accidentally. And so she said that, told me what? What do you want to tell me? Please quickly tell me whatever you want to tell me. Don't hide it. Don't let me be curious. For mercy, do mercy on me, and please tell me whatever you are hiding. And she tried to push him away from the door. She wanted to go towards the door. आता मिसेस ॲडिसना हे कळत नव्हतं की नेमकं काय त्यांच्यापासून दडवून ठेवलं जातं आहे. त्यांना हा प्रश्न पडला की काय झालं नेमकं आपल्या मुलाला. आता हे त्यांना कसं सांगावं हा प्रश्न विडलरला पडला होता. तो म्हणाला, नको नको मॅडम, तुम्ही बाहेर जाऊ नकात. जोपर्यंत तुम्हाला मी सांगत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेर जाऊ नकात. आता मिसेस ॲडिसना हा प्रश्न पडला, काय सांगायचं आहे, काय सांगायचं नेमकं तुला, पटकन सांग, माझ्यावर दया कर आणि तू पटकन मला काय ते सांग. असं म्हणून ते दाराकडे धावत निघाल्या. दाराच्या दिशेने त्या चालल्या होत्या. See on page number 49. There has been a row, he said, down by the cinder wood. There was a chap there snaring rabbits, and Tom was walking with the Bormans and me and old Crouch. We heard a noise, and there, it was too dark to see who it was, and directly he saw us, he made off, but we couldn't scare him, and he let fly with his gun. Now bad luck was that Widler was there to tell a very bad news to the mother. The mother had lost her son accidentally, and Widler had to tell that very bad news or very unfortunate news to that mother. He was now explaining the details to the mother. He told that there was a quarrel in the cinderwood. This is the name of the forest or the part of that forest. There was a person, there was a boy, there was a person who was trapping or hunting rabbits, and Tom, he was walking with Bormans and Widler and old Crouch. He was with the company of all of us, and in between we heard a noise. As it was totally dark, we couldn't see actually who was that person, but that person saw us, and he ran away from that place. But as he was doing something illegal, as he was trapping rabbits, as he was hunting rabbits, we tried to scare him, we tried to make him fearful, and immediately he shot the gun. With this description, Mrs. Addis could guess what had happened. She guessed that she had lost her son in that incident. She said, Tom, the keeper had forgotten his guard, and before he could prevent her, she had flung open the door. As it was very difficult situation, the keeper, the Widler, he had forgotten his task, that he had to stop Mrs. Addis and he had to prevent her from watching his dead body. But before he could prevent her, she directly flung open the door and she actually went outside. आता पीटर क्राउच हे सगळं पाहतच होता, पण विडलर नेमकं तिथे काय घडत होतं हे मिसेस ॲडिसना सांगत होता. मिसेस ॲडिसना बाहेर जाण्यापासून तो परावृत्त करत होता. तो आता नेमकं काय घडलं हे सांगत होता. तो म्हणाला, आम्ही बाहेर पडलो होतो तेव्हा खूपच गदारोळ झाला होता, खूप आरडाओरड गोंधळ माजला होता सिंडरवूडमध्ये.
तिथे एक चॅप होता, तिथे एक तरुण मुलगा होता जो सशांची पारत करत होता, सशांना मारत होता. आणि टॉम, बोरमन, मी आणि ओल्ड क्राउच असे सगळे आम्ही चाललो होतो. आम्ही सगळा हा गोंधळ ऐकला आणि आम्ही तिथे गेलो. पण तो इतका अंधार होता की तिथे नेमकं कोण आहे हे दिसत नव्हतं. पण त्याने मात्र आम्हाला पाहिलं आणि तो तिथून पळून चालला. पण आम्हाला त्याला पकडायचं होतं आणि म्हणून आम्ही त्याला घाबरवायचा प्रयत्न केला. आणि त्या गोंधळामध्ये त्याने अगदी तात्काळच गोळी झाडली. त्याने लगेचच गोळी झाडली. आता मिसेस ॲडिसना याच्यावरून अंदाज बांधता येत होता की नेमकं तिथे काय झालं असावं. आधीच ही गोष्ट त्यांनी पीटर क्राउचकडून ऐकली होती. पीटर क्राउचनेही त्यांना सांगितलं होतं की त्याने तात्काळ एका माणसावरती गोळी झाडली आहे. पण त्यांना आत्तापर्यंत हे वाटलं होतं की त्या गोंधळामध्ये त्यांनी आपला मुलगाच गमावलेला असेल. आता पीटर क्राउचनेच आपल्या मुलावरती, त्याच्या मित्रावरतीच गोळी झाडली आणि त्याच्यामुळे आपल्याला आपला मुलगा गमावावा लागला आहे हे मिसेस ॲडिसला कळून चुकलं होतं. पण तरीही ती स्त्री एक आई होती. आपला मुलगा गमावण्याचं दुःख त्यांना प्रचंड झालं होतं. त्या अतिशय कष्टाळू अशा स्वभावाच्या, जंगलामध्ये बाकीच्या स्त्रियांपेक्षा जास्त कष्ट करणाऱ्या त्या स्त्रीला आपला मुलगा गमावावा लागला, आता आपलं भविष्य गमावावं लागलं. हे किती दुःखदायक असेल हे तुम्ही इमॅजिन करू शकता. त्या तात्काळ त्या दाराच्या दिशेने धावत निघाल्या. आपल्या मुलाला गमावल्याचं दुःख त्यांना प्रचंड झालं होतं. आपला मुलगा कसा आहे हे त्यांना बघायचं होतं. त्याच्यावरती गोळी झाडली गेली हे त्यांनी ऐकलं होतं आणि त्यामुळे नेमकं आपल्या मुलाचं काय झालं, आपला मुलगा कसा आहे हे त्यांना बघायचं होतं. आपल्यासाठी दुःखद वाईट गोष्ट कुठली आहे, दुःखद बातमी कुठली आहे याचा त्यांना अंदाज आला होता. पण तरीही त्या आईने आपल्या मुलाकडे धाव घेतली. विडलर त्याची ड्युटी करत होता. विडलर दारामध्ये उभा होता. आईला ते प्रेत बघायला लागू नये, आईला आपल्या मुलाची डेड बॉडी अशीच सहजच बघायला मिळू नये, धक्का बसू नये यासाठी तो बाहेर असा दरवाजात उभा होता. पण आता अशा परिस्थितीमध्ये ती आई धावतच बाहेर सुटली होती आणि तो तिला अडवू शकला नव्हता. द मेन आउटसाइड हॅड इव्हेंच्युअली बीन वेटिंग फॉर द सिग्नल अँड दे हॅड केम इन कॅरिंग समथिंग which they put down in the middle of the kitchen floor. The people who were with Widler, they had dead body of Tom with them, and they were waiting for the signal. They were waiting for Widler to indicate them to come in. They were carrying something. It was dead body of Tom, and they put it in the middle of the kitchen floor. आता बाहेर उभ्या असलेल्या माणसांच्या हातामध्ये काहीतरी होतं. ते टॉम ते विडलरच्या सिग्नलची, विडलरच्या हाकेची किंवा विडलरच्या सिग्नलची वाट बघत होते. विडलरने त्यांना सांगितल्यावरतीच ते आतमध्ये काहीतरी घेऊन येणार होते, जे त्यांनी आणून किचनच्या फ्लोअरवर ठेवलं. अर्थातच ते टॉमचं कलेवर होतं. अर्थातच ती टॉमची डेड बॉडी होती. इज ही डेड? आस्क मिसेस ॲडिस विदाउट टीयर्स. मिसेस ॲडिस वॉज शॉक्ड व्हेरी बॅडली अँड ॲज इट वॉज अ व्हेरी सिव्हिअर शॉक टू हर. शी वॉज नॉट क्राईंग. शी वॉज नॉट बिकेम इमोशनल. शी जस्ट आस्क देम दॅट इज ही डेड. आता मिसेस ॲडिसने एवढा तो धक्का बसला होता आणि त्या धक्क्यामुळे प्रचंड मोठा धक्का मानसिक बसला तरीसुद्धा माणसाला रडायला येत नाही. अशा परिस्थितीमध्ये मिसेस ॲडिस होत्या. त्यांना आपला मुलगा आपण गमावला आहे ह्याच्यावरती त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांना प्रचंड दुःख तर झालं होतं, पण त्या दुःखामध्ये सुद्धा त्यांना रडायला येत नव्हतं. त्यांना प्रचंड धक्का बसला होता आणि त्यामुळे त्यांनी विचारलं, असं असून सुद्धा त्यांनी विचारलं की तो डेड झाला आहे का, तो यात मारला गेला आहे का. The men nodded. They could not find a dry voice like hers. The people were helpless. They nodded, indicating yes, but they couldn't find the consoling voice. They couldn't find a dry voice like hers. They observed that she was calmly and without tears, she was asking
them. They couldn't imagine how she was feeling. Though Mrs. Addis had lost her son, still she was not shouting, she was not crying, she was not beating her heart. It was very difficult for her to handle this situation, and they hadn't heard such a dry voice of such a mother who had lost her son. आता मिसेस ॲडिसने डोळ्यात अश्रूही न आणता प्रश्न विचारला होता की माझा मुलगा मरण पावलाय का, तो मृत आहे का. अर्थातच त्या लोकांच्याकडे बोलायला काही शब्द नव्हते. त्यांनी मान हलवूनच तो मृत्युमुखी पडलाय असं सांगितलं. आणि त्यांनी आत्तापर्यंत इतका थंड आवाज, इतका मृत झालेल्या एखाद्या मुलाच्या आईचा इतका थंड आवाज ऐकला नव्हता. इतका त्यांना प्रचंड धक्का बसलेला असल्यामुळे मिसेस ॲडिस काहीच रिॲक्ट होत नव्हत्या. त्या अजिबात रडत नव्हत्या, त्या अजिबात संतापलेल्या नव्हत्या, त्या अजिबातच आपलं दुःख प्रकट करत नव्हत्या. आणि अशा वागणुकीचं, अशा त्यांच्या रिॲक्शनचं काय करावं, त्यांना कसं सांत्वन करावं हे त्या लोकांना काही समजेना. In the shed, Peter Crouch had ceased to sweat and tremble. Strength had come with despair, for he knew he must despair now. Besides, he no longer wanted to escape from this thing that he had done. Oh, Tom, and I was thinking it was one of the keepers. Oh, Tom. Peter Crouch was listening all this conversation with lot of care, with lot of concern, because it was related to him too. He was now feeling a lot of fear, and he was actually seized with sweat and tremble. He was unable to understand what he should do. He was feeling very bad about himself. He was feeling actually guilty about his crime. He had got a lot of strength, but it was because of the despair, because he felt that, he understood that he must do repentance of this thing. He must feel bad about his deeds. Now he didn't want to escape from the thing, from the crime which he had done. And as he had killed his best friend, as he had killed one of his best friend, he couldn't even believe that he had killed him accidentally, though he had killed his best friend. And he was thinking that it was one of the keepers. He had shot one of the keepers, but he was feeling very bad that he had killed one of his best friend. आता शेडमध्ये पीटर क्राउचची काय अवस्था झाली असेल, तर पीटर क्राउच तसाच त्या जमिनीवरती, त्या पोत्यांवरती बसलेला होता. त्याला दरदरून घाम फुटला, तो थरथरायला लागला आणि ह्या सगळ्या भावनांनी तो घेरून गेला. प्रचंड ताकद त्याच्यात निर्माण झाली, पण तशीच घोर निराशाही त्याला भेडसावायला लागली. त्याला हे कळलं होतं की आपल्याला निराशा येणं हे खूप गरजेचं आहे, की आपण निराश होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, किंवा निराशा ही योग्य आहे हे त्याला कळत होतं. कारण त्याला हे माहिती होतं की आत्ता आपण जे कृत्य केलं ते अतिशय वाईट केलं आहे. आता त्याला आपल्या गुन्ह्यापासून पळत सुटायचं नव्हतं, त्या गुन्ह्यापासून स्वतःला लपवायचं नव्हतं. ते जे त्याने वाईट गोष्ट केली होती त्यापासून पळून जावं असं त्याला वाटत नव्हतं. त्याने हा अंदाजच केला नव्हता की त्याने चुकून आपल्या मित्रावरती गोळी झाडली असेल. त्याला असं वाटलं होतं की आपण कुठल्या तरी कीपर्सवरती, कुठल्या तरी संरक्षण करणाऱ्या माणसावरती गोळी झाडली असावी, आणि त्याच्यामुळे त्याने असा अंदाजच केला नव्हता की आपण आपल्या मित्रावरतीच गोळी झाडली आहे. अर्थातच त्याच्याबद्दल त्याला अतिशय दुःख होत होतं आणि याच्याबद्दल तो खिन्नही झाला होता. पण तरीसुद्धा स्वतःचं काय, आपलं काय ह्याच्याबद्दलचे विचार त्याच्या मनात आले.
आपण आपल्या चांगल्या मित्राला गमावलं आहे आणि ते आपण मारलं आहे ह्याचं दुःख त्याला खूप खंतावत होतं. आणि आपण आपल्या चुकीमुळे आपण एका चांगल्या माणसाचा खून केला आहे, आपल्यामुळे आपण एका चांगल्या माणसाला मारलं आहे आणि त्याची आई आपल्यासमोर असणार आहे ह्याचंही त्याला खूप दुःख होत होतं. हेही त्याला दुःखदायक अशी गोष्ट वाटत होती. अँड इट वॉज यू दॅट गॉट इट फ्रॉम मी. आय डोंट वॉन्ट टू लिव्ह. ॲज he was escaping himself from the crime which he had done, but as he knew that he had killed one of the best friends, he couldn't believe himself. He couldn't believe the fate. He couldn't believe the thing he had done, act that he had done. He felt very guilty about himself. He was feeling bad about himself. He was feeling bad that he had killed his friend, and because of this he was feeling that he didn't want to live anymore. आता ह्या सगळ्यामुळे अर्थातच आपणच आपल्या मित्राला मारलं आहे आणि आपल्यामुळे आपला मित्र मारला गेला आहे हे सगळं ऐकल्यानंतर त्याला खूप वाईट वाटायला लागलं आणि त्याला अक्षरशः आपण जगूही नाही आहे असंही वाटायला लागलं. आपण जगण्यास पात्र नाही असंही वाटायला लागलं. अँड येट लाईफ वॉज स्वीट, फॉर देअर वॉज अ वुमन ॲट टायसर्ट, अ वुमन ॲज फेथफुल टू हिम ॲज टॉम, who would go with him to the world's end even now. But he must not think of her. He had no right. He must pay with his life for what he had done. Though Peter Crouch was feeling that he was not the right person to live on the earth because he was a bad person, he was a criminal, he had killed his friend, he wanted to die, he didn't want to live. Still, as a human being, there was a sweet side of life. As a human being, he had some nice memories, he had some nice people, some faithful and loyal people in his life. There was a woman at Tishert. She was a very faithful woman to him as Tom was, and who would definitely be with him till the end of the world. In every situation, in any situation, she would be with him, and with that assurance, he was thinking about that lady. He was thinking that he should not think about that girl. He should not think about that woman. He had no right to think about such a nice person. He must have to do something for his crime. He must have to pay his life, for he had done such a serious crime in his life. He had killed his one of best friends, very nice and noble person, and so he should do repentance for that thing. He should do repentance for that crime. आत्तापर्यंत आपण बघितलं की पीटर क्राउचला प्रचंड ह्याचा त्रास व्हायला लागला. आपल्यामुळे आपण एका चांगल्या माणसाला, आपल्या मित्रालाच मृत्युमुखी पाठवलं आहे, मृत्यूच्या दारात पाठवलं आहे. याचा त्याला प्रचंड वाईट आणि राग यायला लागला स्वतःचा. त्याला जगूच नाही असं वाटायला लागलं. आपण त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलो ह्याच्याबद्दल त्याला प्रचंड वाईट वाटत होतं. त्याला जगूच नाही असं वाटत असलं तरीसुद्धा त्याच्याही आयुष्यामध्ये काहीतरी चांगली बाजू होतीच. त्याच्या आयुष्यामध्ये एक स्त्री होती जी टीसहर्टमध्ये राहत होती. टॉमसारखीच तीही चांगली होती, टॉमसारखीच तीही त्याच्याशी प्रामाणिक होती. आणि अगदी जगसुद्धा त्याच्या विरुद्ध केलं असतं, अगदी जगाचा सुद्धा शेवट झाला असता तरीसुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या स्त्रीने त्याची साथ दिली असती. त्याला आता असं वाटायला लागलं की आपण तिचाही विचार करता कामा नाही आहे. ती स्त्री आपल्यावर जीवापाड प्रेम करते आहे, तिचाही विचार आपण करता कामा नाही आहे. तिचा विचार करायचा अधिकार आपल्याकडे नाही. कारण जो गुन्हा त्याने केला आहे त्याची शिक्षा त्याने भोगायला हवी.
जे त्याने पाप केलं आहे ते त्याने त्याचा प्रायश्चित्त त्याने घ्यायला हवं, आणि असा विचार तो करत होता. असे वेगवेगळे विचार त्याच्या मनात येऊन गेले. नाव लेट्स स्टॉप हिअर. In our another chapter, in our another episode, we have many questions. Now, how Mrs. Alice will behave? Will she take revenge, or she will give another chance to Peter Crouch to live a different and nice life? How Peter Crouch will behave? And with all these questions, we are going to end this episode. Don't forget to watch my next episode. Keep watching the channel. Don't forget to like, share and subscribe the channel. Thank you for watching once again.